श्री स्वामी समर्थ. जो आपला अहंकार सोडतो तोच खऱ्या अर्थाने उन्नती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग सर्वांना. तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर मग सकाळचे रुटीन आहे पूजा, देवपूजा आणि सकाळचा घाई गडबडीतला स्वयंपाक. आज करायची आहे मटकीची भाजी. एकदम सिंपल मटकीची भाजी करायची आहे. खोबरं न वापरता, खोबऱ्याचा थोडासा सुद्धा वापर करणार नाही आणि कमी तेलामध्ये. रोजच्यासारखंच सर्वप्रथम अगोदर मी कणिक मळून ठेवते आणि त्यानंतर भाजीला तयारी करते. भाजीची तयारी करून ठेवलेली आहे, म्हणजे कांदा वगैरे चिरून ठेवलेला आहे. इकडं कणिक मळून पण ठेवलेली आहे. आणि आज द्वादश आहे. नैवेद्याला काय करीत आहे म्हणजे देवाचा नैवेद्य अगोदर दाखवायचा आहे, त्यानंतर मग सगळ्यांना खायला द्यायचं आहे. तर आजच्या नैवेद्यामध्ये बनवलेले आहेत कानोले. साखरेचे कानोले बनवलेले आहेत, कारण आज मी वरण भात घातलेला नव्हता, त्यामुळे कानोले बनवले. म्हणलं साधी नुसती पोळी दाखवस तर गोड काहीतरी दाखवूया, त्यामुळं कानोले बनवलेले आहेत. चला अगोदर मला भरून घ्यायचा आहे चटणी मिठाचा डब्बा, म्हणजेच मसालेदाणे. तर मी घासलेली होती मसालेदाणे, तर यामध्ये चटणी मीठ भरलंच नाही. चला म्हणलं भरून घेऊया. हळद, मीठ, लाल तिखट, मोहरी, जिरे हे सगळं भरून घ्यायचं आहे, जेणेकरून स्वयंपाक करताना आपल्याला सोपं पडतं. झालेलं आहे भरून आणि मी भाजीची तयारी करून ठेवलेली आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता मसाला काढून घ्यायचा आहे. कोणताही मसाला मला भाजून घ्यायचा नाही, कच्चा मसाला वापरून. मी जास्तीत जास्त सगळ्या भाज्या कच्चे मसाले वापरूनच भाज्या करीत असते. खूप टेस्टी होतात. तुम्ही पण एकदा करून बघा. आपण ग्रेव्हीचा मसाला जेव्हा भाजतो ना, तेव्हा त्याची वेगळाच वास येतो आणि त्याची वेगळी चव येते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने कच्चा मसाला वापरून भाजी करा, खूप टेस्टी लागते. चला मसाल्यात घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोड्या कोथिंबीरच्या कवळ्या काड्या घेतलेल्या आहेत आणि मूठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत. सगळं मिक्सरला एकदम बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 पळी आणि हे मसाला जे केलेला आहे ते यामध्ये टाकलेलं आहे. ग्रेव्ही आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. आपल्याला अजिबात यामध्ये खोबऱ्याचा वापर करायचा नाही. तर बघा, ग्रेव्ही छान सुकी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, भाजीला रंग छान येतो. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे रंगासाठी. आता यामध्ये घालायचं आहे, भाजीला आणखीन जास्ती चव येण्यासाठी घालायचा आहे सब्जी मसाला. 2 चमचे सब्जी मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. पाहू शकता सब्जी मसाला घातलेला आहे. मला सब्जी मसाल्याच्या भाज्या खूप आवडतात. किचन किंग आणि सब्जी मसाला खूप छान लागतो भाज्याला. आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये किचन किंग मसाला आणि सब्जी मसाला हे वापरलाच पाहिजे. आता तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घेतलेली आहे. त्यानंतर मटकी धुवून टाकलेली आहे, मोड आलेली मटकी, आणि त्यामध्ये थोडेफार चणे आहेत, काळे चणे. आता मिक्स करून घेतलेली आहे आणि जितका रस्सा पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे. खोबरं घातलं ना ग्रेव्ही छान आळून येते, पण खोबऱ्याऐवजी शेंगदाणे घालून बघा, भाजीला अजिबात पाणी एकड आणि मसाला एकड दिसत नाही. छान अशी आळून भाजी येते. आता छान उकळी फुटलेली आहे, त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. आता गॅसवर दूध ठेवलेलं होतं, तर ते दूध बाजूला काढून ठेवणार आहे आणि लगेचच पोळ्या टाकायला घेणार आहे, कारण गडबड खूप झालेली आहे. सकाळी स्वयंपाकाची खूप गडबड असते, त्यामुळं दूध नंतर तापायला ठेवणार आहे, म्हणजे गरम करून घेणार आहे आणि अगोदर पोळ्या टाकून घेणार आहे. कारण जेवायची गडबड केली की मग देवाला नैवेद्यसुद्धा दाखवायला भेटत नाही. त्यामुळे मी काय करते, अगोदर ते दूध काढून ठेवलं आणि जे बारीक गॅस चालतो तिथं भाजी ठेवलेली आहे आणि मोठ्या गॅसवर तवा ठेवलेला आहे. लगेचच पोळ्या टाकायला घेते. पोळ्या टाकायच्या अगोदर देवाचे 2 कानोले बनवणार आहे. छोटे 2 गोळे घेतलेले आहेत, त्याला छान छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची आहे आणि करंजीसारखं दाबून घेऊन जॉईंट करायचं आहे. त्याला फुटू द्यायचं नाही, फुटलं तर आपला तवा खराब होतो, कारण त्यामध्ये साखर टाकलेली आहे. साखर विरघळली की तवा काळा होतो, त्यामुळे आपल्याला फुटू द्यायचं नाही. तर पाहू शकता, हे मी 2 लाटून घेतलेले आहेत आणि छान असं मुरड भरून सुद्धा करू शकतो, पण गडबडीत असल्यामुळं मुरड घातलेली नाही, तसंच केलेलं आहे. असे पण चोपडे छान दिसतात, मस्त भाजल्या पण लवकर जातात. आता आपण हे खाऊ पण शकतो किंवा गाईला सुद्धा चारू शकतो. पाहू शकता अशा पद्धतीचे छान मोठे कानवले बनवलेले आहेत. आता छान भाजून घेते थोडं तेल लावून आणि त्यानंतर तूप टाकून देवाला अगोदर नैवेद्य काढून ठेवते.
तर पूजा झालेली नाही, माझी पूजा झालेली नसलं तरी सर्वप्रथम स्वयंपाक केला की मी अगोदर नैवेद्य काढून देते आणि सगळ्याला जेवू देते. म्हणजे आपण सगळ्यांचा आत्मा शांत झाला म्हणजे आपलंसुद्धा मन पूजेमध्ये लागतं आणि देवा सगळे इकडं चिडचिड करू लागले आणि आपण मग हे पूजा करीत बसलो, नैवेद्यासाठी त्यांना सगळ्यांना जेवायचं थांबवलं, तर मग आपल्यालाच काय होतं त्याचं पाप लागतं. त्यामुळं नको, अगोदर जेवण करू द्यायचं. आपण आपला नैवेद्य काढून ठेवलेला आहे, पाहू शकता मी तूप लावलेलं आहे, मस्त कानोले बाजूला देवघराच्या तिथं नेऊन ठेवीत असते. मग पूजा झाल्याच्या नंतर मग देवांना नैवेद्य दाखवते. चला, नैवेद्य काढून ठेवलेला आहे. आता मी लगेचच पोळ्या टाकून घेते आणि मिस्टरांना जेवायला वाढते, कारण त्यांना जायचं आहे आणि त्यांची गडबड चालू आहे. लवकर होऊ दे, लवकर होऊ दे. कितीही फास्ट केलं तर काम होता होईना. सकाळी सकाळी झाडून झालेलं आहे, बाहेरचं झाडून झालेलं आहे, घरं वगैरे स्वच्छ झालेले आहेत. नंतर आंघोळ केली. मला घरं झाडून घेतल्याशिवाय आंघोळ करावंच वाटत नाही, कारण आणि घरं मला सकाळी सकाळी झाडलेले खूप चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं वातावरण. मी उठल्याबरोबर बाहेरचं अंगण झाडून घेते आणि लगेचच कोमट पाणी पिऊन घरं झाडायला घेते आणि नंतर चहा घेत असते किंवा आंघोळ करते. अशा पद्धतीचं मी सकाळचं पारोसं झाडून काढत असते, कारण पारोसं घर जे असतं ना, सकाळी आंघोळीच्या अगोदरच झाडायला पाहिजे, कारण निगेटिव्हिटी जी असते ना ती बाहेर जाते, नाहीतर आपल्या अंगावरच राहते. चला, हे पाहू शकता, अशा पद्धतीने एक पोळी तुम्हाला करून दाखवलेली आहे, टमटम फुगण्याची सोपी पोळी आहे. एक उंडा घेतलेला आहे, थोडंसं गोल करून घेतलेला आहे आणि एक छोटा उंडा घेतलेला आहे. त्यांनी मग आतमध्ये तेल लावलेलं आहे, थोडंसं सुक्कं पीठ घातलेलं आहे आणि ते छोटा उंडासुद्धा त्यामध्ये टाकून पूर्णासारखा उंडा करून घेतलेला आहे आणि पोळी लाटून घेतलेली आहे. तर तशी पण पोळी केली ना छान अशी टमटमीत फुगते. तर आपली तुळस वाळून गेलेली होती, तर ही मी दुसरी तुळस लावलेली आहे, कुंडीमध्ये लावलेली होती. तर मग कुंडी मी तुळशीमध्ये आणून ठेवलेली आहे आणि आज मस्त तुळशीची पूजा केलेली आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालीत नाहीत, त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही पूजा केली नाही. आणि हे जे दिवा आहे ना, वाळलेल्या तुळशीच्या काड्या असतात ना, त्याचा दिवा केलेला आहे आणि ते लावलेला आहे. आणि अशी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला अशी छोटीशी रांगोळी आवडते का, नक्की कमेंट करून सांगा. चला, आता सगळी पूजा झालेली होती, फक्त देवाला फुलं वाहायची राहिलेली होते. हे सकाळी सकाळी मी शेजारच्या ताईकडून आणलेले आहेत फुलं. तिच्या घरी खूप छान अशी पारिजातकाचे फुलं पडतात, मग मी वेचून आणले सकाळी सकाळी जाऊन. आणि खूप छान असं, विष्णूला ते खूप आवडतात, स्वामी समर्थ महाराजांना. आणि विष्णूचे खरं तर कृष्ण भगवानचे आणि विष्णूचे सगळ्यात आवडते फुलं आहेत पारिजातकाचे, त्यामुळं ते फुलं आणलेले आहेत आणि मी सगळ्या देवांना वाहून घेते आणि त्यानंतरच मग आता आपली पूजा संपन्न होते. अगरबत्ती लावलेली आहे, धूप लावलेला आहे आणि खरंच अशी पूजा केली ना खूप प्रसन्न वाटतं. आणि फुलं पाहू शकता, देवघर माझं छोटंसं आहे पण खूप छान वाटतं, घरामध्ये प्रसन्न वाटतं. आता हे स्वास्तिकचं एकच फुलं आलेलं आहे, स्वामी समर्थ महाराजांना पांढरं फुलं आवडतं म्हणून स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेलं आहे. आता हे कासव आहे, यंत्र कासव जे आहे ना, तुम्ही कशा पद्धतीने ठेवता नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येक देवघरामध्ये कासव हे असतंच. आता इकडं पोती वगैरे ठेवलेली आहे, हे पोतीची सुद्धा मी पूजा करीत असते रोज. आता प्रत्येक घरामध्ये कासव असतं, कोणी पाण्यात ठेवतं, कोणी तांदळात ठेवतं, पण यंत्र कासव कशात ठेवायचं हे नक्की कमेंटमध्ये सांगा, त्यानंतर मी सांगते. आवडल्यास नक्की फॉलो शेअर करा.